इयत्ता 8वी. आज पाहत आहोत आपण आशा या पुस्तकांचा पुढचा लेक्चर. मागच्या लेक्चरमध्ये आपण 15वा लेसन पाहिलेला आहे टाईप 2. आज पाहत आहोत टाईप 3. ठीक आहे. चांगलं पुस्तकाची निवड झाली त्यामुळे आपल्याला चांगलं मार्गदर्शन होणार आहे. मित्र आणि मार्गदर्शन हे कधीही चांगलं असावं. योग्य मार्गदर्शन भेटलं तर आपण सक्सेसकडे हमखास जातो. म्हणून आपल्याला हे पुस्तक वापरायचं आहे जे की 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून घेतलेला आहे. कॉन्टॅक्टसाठी हा नंबर वापरायचा आहे. चला व्हिडिओ चालू करूयात. टाईप 3. बरं, याच्यामध्ये काय आहे? मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं 3 संख्यांपासून संख्या बनवणे. तर याच्यामध्ये आहे 4 संख्या दिल्या असतील, 4 आकडे दिले आहेत, त्याच्यापासून संख्या बनवायच्या आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय असू शकते पहा. समोरासमोरची बेरीज आणि त्या बेरजेची बेरीज, किंवा समोरासमोरची बेरीज आणि त्या बेरजेची वजाबाकी असं असू शकेल. किंवा समोरासमोरचा गुणाकार असेल, गुणाकारांची बेरीज किंवा वजाबाकी असेल. किंवा 4ही संख्यांचा बेरीज बेरजेचा वर्ग असेल. किंवा प्रत्येक संख्येचे वर्गमुळांची, जसं मागच्या लेसनला पाहिलं ना आपण तसंच तेच नियम इथे लागू पडतात. ते पहा काय काय. बेरीज किंवा वजाबाकी, गुणाकार, बेरजेचा वर्ग, वर्गांची बेरीज, बेरजेचं वर्गमूळ. अजून काय काय नियम असणार आहेत? बेरजेचा घन असेल, घनांची बेरीज असेल, बेरजेचं घनमूळ असेल, वर्गमुळांची बेरीज असेल, घनमुळांची बेरीज असेल. किंवा समोरासमोर संबंध, बेरजेची वजाबाकी, गुणाकारांची बेरीज किंवा वजाबाकी, भागाकारांची बेरीज किंवा वजाबाकी. गुणाकाराने एका समोरची बाजूंचा गुणाकार आणि एका समोरच्या बाजूंची बेरीज आणि त्यांचा भागाकार असू शकतो, किंवा दोन्ही गुणाकारांचा मध्ये भागाकार असू शकतो. ठीक आहे. चला पहिला प्रश्न घेऊयात. आता पहा, इथं हा वर्ग संख्या दिसते आपल्याला 13. ही दिसते 11ची वर्ग संख्या आहे. इथं पण वर्ग संख्याच येणार. त्याच्यामध्ये ही वर्ग संख्या नाही, ही नाही. हे 2 गेले, राहिले फक्त हे 2 ऑप्शन. पाहूयात काय आहे याच्यामध्ये. करा. 7 आणि 1 8, 8 2 10, 10 आणि 3 13. म्हणजे 4ही संख्यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी अधिक सी अधिक डी, त्यांची बेरीज करून वर्ग केलेला आहे. इथे पण पहा, यांची बेरीज येते 11. 11चा वर्ग 121. यांची बेरीज करा. 6 आणि 4 10 आणि 6 16. 16चा वर्ग 256. ऑप्शन क्रमांक येणार आहे 4. पुढचा प्रश्न. सरावाने ह्या गोष्टी पटापट होतात. पुढचा प्रश्न पहा. आता इथं 81 आणि 9 मध्ये काय नातं दिसतंय की 81ला 9ने भागलं उत्तर 9 येणार आहे. आणि 56 आणि 7 हे 7च्या पाड्यामध्ये आहेत, इथं उत्तर 8 येणार आहे. मग 8 आणि 9 यांचं काय? 9तून जर 8 वजा केले तर उत्तर 1 येत आहे. हे आपल्याशी बोलत असतात, फक्त त्याची मैत्री करायला शिका. मैत्री कशी करायची? तर पाडे, वर्गमूळ, घनमूळ पाठ ठेवायचे, झाली मैत्री. इथेच पहा, 9 आणि 36 यांचा भागाकार 4 येणार आहे. 9 आणि 27 भागाकार 3 येणार आहे. दोघांची वजाबाकी 1 येणार आहे. यांचा भागाकार करा. 12 येणार आहे. यांचा भागाकार येणार आहे 3. आणि 12तून 3 गेले, उत्तर येणार आहे 9. किती सोपं आहे, छान आहे पहा. घाबरायचं नाही. आवडीने करायचं. ज्या गोष्टी आपण आवडीने करतो त्या पाठ होतात. बघा, एखादं गाणं कसं पटकन पाठ होतं आपलं, का तर आवडीचं असतं. बरं, ठीक आहे. पुढचा. आता इथे काय करायचं आपल्याला? 18, इथे 18, इथे पण 18. ते कसं केल्याने मध्ये 18 येणार ते शोधायचे. ही आहे 4चा वर्ग संख्या, ही आहे 5ची वर्ग संख्या, ही आहे 6ची आणि ही आहे 3ची. तिघांची बेरीज कर. 18 येते का? यस, तिघांची बेरीज 18 येतं. इथे याचं वर्ग येणार आहे. वर्गमूळ 8, इथे 5, इथे 4, इथे 1. 8 आणि 4 12 आणि 6 18. ओके. म्हणजे वर्गमुळांची बेरीज आहे. मग इथे येणारे 3, इथे येणारे 1, इथे येणारे 8. 8 आणि 1 9 आणि 3 12. 12 म्हणजे 18तून 12 वजा करा, म्हणजे 6 पाहिजेत. म्हणजे 6चं वर्ग हवं आहे आपल्याला. इथं 6 लिहायचं नाही डायरेक्ट. तर याने ऑप्शनमध्ये 6 दिलेला नाही. माझ्यासारखी असती एक संख्या मुद्दाम 6 टाकली असते चुकवण्यासाठी. आणि 6 दिसलं वर टिक करतात. पण इथं काय उत्तर आहे? 6चा वर्ग घ्यायचा आहे आपल्याला, कारण सगळ्या वर्ग संख्या लिहिलेल्या आहेत त्यांनी. हो की नाही? लक्ष द्यायचं काळजीने. पुढचा प्रश्न. आता पहा 48. यांचा गुणाकार करा. 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 चौक 48. इथं होते तसंच. 4 दुने 8, 8 सख 8, सॉरी 4 दुने 8, 8 सख 48 आणि 48 गुणिले 8 करा, उत्तर 384 येते. 3 दुने 6, 6 चौक
24, 24 दुने 48. उत्तर येणार आहे चौथं, ऑप्शन क्रमांक 4, 48. इथे पाहिजे सगळ्या वर्गसंख्या दिसत, संख्या आपल्याशी बोलत असतात. संख्या आपल्याशी बोलत असतात. हे कोण आहे? ह्या 5चा आहे, हा 5चा आहे, हे 10चा आहे, हे 10चा आहे. त्यांची जर बेरीज केली, वजाबाकी करून पाहिजे. वजाबाकी समोर समोर तर 0 येणार, आपलं 0 नकोय. मग काय करायचं? 10 आणि 10 20, 20 आणि 10 30. 30 आणि 6 मध्ये काय नातं आहे रे? जर 30ला 5ने डिव्हाइड केलं तर उत्तर 6 येतं. म्हणजे वर्गमुळांच्या बेरजेला 5ने भाग द्यायचा, असं इथे. ठीक आहे, इथे करा. इथे येणार आहे 5, इथे येणार आहे 5, 9 आणि 6. बेरीज करा. बेरीज किती येते पाहायची, त्याला 5ने भाग द्यायचा आहे आपल्याला. बेरीज येते 25, 25ने 5ला भाग दिलेला आहे. उत्तर 5 आलं. चला ह्यांचे वर्गमूळ घेऊया. तिथं आलं 7, इथे आलं 6, 3 आणि 4. 6 आणि 4 10, 10 20. मग 20ला काय करायचंय? 5ने भाग द्यायचा आहे. उत्तर येणार आहे 4. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न चाललेला आहे पहा. आता इथे काय केलेलं आहे? सिंपल सगळ्यांचा वर्ग गुणाकार केलाय. 5 त्रिक 15, 15 चोक 60 आणि 120. मग 120 आणि 10 मध्ये काय? 10ने डिव्हाइड केलंय. उत्तर 112 येते. पाहूया इथे पण ट्रिक लागते का? 6 दुने 12, 12 त्रिक 36 आणि 36 5 180. 10ने डिव्हाइड करायचंय. इथे पण 10ने डिव्हाइड करायचंय. 5 दुने 10, 10 दुने 20 आणि इथं 9, 180 भागिले 10. किंवा असं जर म्हणलं की 5 आणि 2 गायबच केले, 5 आणि 2 गायब केले, त्यांचा गुणाकार आपण तसा 18 येणार आहे. ट्रिकने चला चुकणार नाही. पर्याय क्रमांक 4. पुढचं, 11 आणि 12 आणि 33 आणि 44. उत्तर येतं 110. म्हणजे फक्त इथं बेरीज केलेली आहे. 16 अधिक 24 अधिक 32 अधिक 40. उत्तर येतं त्यांचं 112. बेरीज करा फक्त. आता ह्या तिघांची बेरीज काढायची आणि त्यातून 114 मधून आलेली बेरीज वजाबाकी करायची. यांची बेरीज येते 69. 69 यातून जर वजा केला -69, तर इथे काय उरतंय? इथे उरतो आहे 45. ऑप्शन क्रमांक 3. बेरीज होती, बेरीज फक्त, बाकी काहीच नव्हतं. पुढचा प्रश्न, त्याच्यामध्ये काय ट्रिक आहे पहा. सगळ्यांचे वर्ग करायचे, त्यांची बेरीज, आणि त्याला 2 डिव्हाइड करायचंय. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 4 आणि इथं आले 25. यांची बेरीज आली 54. त्याला 2ने डिव्हाइड करा. उत्तर आलं 27. आता इथे पहा 6 दुने 12, वर्ग करायचा आहे. 36, 4, 9 आणि 25. यांची बेरीज करायची. यांची बेरीज येते किती येते? 74. 74ला 2ने डिव्हाइड करा. 74ला 2ने डिव्हाइड करा. उत्तर येतं 37. पुढचं, सगळ्यांचे वर्ग करा. उत्तर 4 अधिक 4 अधिक 81 अधिक 85. उत्तर 114 येतंय. त्याला 2ने भागलं तर उत्तर येणार आहे 57. पहा प्रश्नामध्ये. चला इथे येतंय 57. ऑप्शन क्रमांक 4. 114 यांची बेरीज 4, 4, 81 आणि 25. पुढचा प्रश्न, इथं पहा 60 काढायचं आपल्याला. पहा त्याच्यात काय नातं ते शोधायचं. पहिल्यांदा नातं शोधलं की पुढचं समजतं आपल्याला. त्रिक 6, 6 चोक 24, 24 पंच 120. म्हणजे 120ला 2ने भागलं की 60 येणार आहे. 5 दुने 10, 10 1 10 आणि 4 40. 10 चोक 40. 2ने भागा. इथे पण सेम करायचंय. 3 दुने 6, 6 6 36. 36 गुणिले 9. आणि त्याला काय करायचं? शेवटी 2ने भागायचं. 18 9 जरी केलं तरी उत्तर चालणार आहे 162. समजलं ना? इथं जर 2ने भागलं तरी चालतं का नाही? मोठ्या फांद्यात पडायचं नाही, आधीच भाग द्यायचा. हे पहा, इथे जर भाग दिला 2 2 गेले. इथं 4 पंचे 20, 20 त्रिक 60. इथे पण असंच करू शकता तुम्ही. इथे हा 2 2 गेला, 4 पंचे 20. पसारा वाढवायचा, नंतर आवरत नाही बसायचा, असं पण करू शकतोय आपण. इथे पण हा 2 2 गेला, फक्त तिघांचा गुणाकार करा 162. ठीक आहे. जागेवर जर पसारा आवरला नंतर लोड होत नाही. शेवटचा प्रश्न चाललाय आपला.
हे सगळे काय आहेत, घनसंख्या आहेत. हे 3चा घन आहे, 1चा घन, 2चा घन आणि हा आहे 4 चोक 16 4चा घन. त्यांची बेरीज करा, किती आली 10. आलं का नाही आतला नंबर. इथे 5 येणार आहे घन, इथं आहे 3, इथं येणार आहे मला वाटते 216 कोणाचा घन आहे, 16चा. बरोबर आहे का. 216 कोणाचा घन आहे, 6चा 6. आणि इथे येणार आहे 2. करा यांची बेरीज. 3 आणि 5 8, 8 आणि 6 14 आणि 2 16 आलं. मग इथे येणार आहे 10, इथे येणार आहे 1, इथं येणार आहे 9 आणि इथे येणार आहे 3. 9 आणि 1 10, 3 13, 23. ठीक आहे. खूप छान होतं, मजा येते असे गणित सोडवायला. कोड्या टाईप असतात ते. आज आपण पाहिलं आहे टाईप 3. उद्याच्या लेक्चरला 15चं लेक्शन चालेल. टाईप 4 चालू होणार आहे आपला. अभ्यास करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चांगले मित्र, चांगली संगत आणि चांगलं मार्गदर्शन हवं असतंय आपल्याला.